नमस्कार, आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण चिंचके गावामध्ये आलोय, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. एकंदरीतच हा डाळिंबामधले व्हरायटी आहे आणि शरद किंग व्हरायटी आहे. नवीनच प्रसारित झालेली व्हरायटी. सन्माननीय साहेबाच्या नावाने असेल आणि साधारण ह्या पाऊण एकर क्षेत्रावरती 400 झाडांची लागवड केली आहे आणि अशाच शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण आलोय, जे की बापूसाहेब मिसाळ. स्वतः प्राथमिक शिक्षक आहेत आणि शिक्षक बरोबरच शेतीमधला असणारा जो आपलं पॅशन आणि प्रोफेशन आहे, ते आजही चांगल्या पद्धतीने ते मेंटेन करत आहेत आणि आज एकंदरीतच आज आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. साधारण ही लागवड कधीची आहे? बहाराचं व्यवस्थापन कधी केलं? साधारण हे जे फळ आहे ते साधारण किती दिवसामध्ये कटिंगला येतं? आणि ह्या फळाची कोणकोणती वैशिष्ट्य आहे, की जे भगव्या व्हरायटीपेक्षा आपल्याला याच्यामध्ये कोणती इतर वैशिष्ट्य आपल्याला दिसतात? बऱ्याचशा चर्चा आपल्याला त्यांच्याशी करायच्या आहेत आणि एकंदरीत सुरुवातीला सरांची ओळख असेल ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नमस्कार सर. नमस्ते. सुरुवातीला आपलं नाव सांगा. साधारण हे किती एकर क्षेत्र आहे? आणि साधारण किती रोपं याच्यामध्ये बसले? माझं नाव बापूसाहेब आगतराव मिसाळ, राहणार चिंचके, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. बरं. साधारणतः हे एक पाऊण एकर क्षेत्र आहे माझं. बरं. आणि या पाऊण एकर क्षेत्रामध्ये हं. 400 शरद किंग जातीची हं. मी 1 नोव्हेंबर 2025 1 जानेवारी 2025 रोजी लागण केलेली आहे. बरं. म्हणजे आज बरोबर किती दिवस झाले प्लॉटला? आज बरोबर एक दीड दीड वर्ष वर्ष झाले. पूर्ण झाले. 1.5 वर्ष पूर्ण झाले आज प्लॉटला बरं. बरोबर. आता एकंदरीत याचं बहाराचं व्यवस्थापन करत असताना इत्रेल कधीचं मारलंय आणि त्याचबरोबर सुरुवातीला ज्यावेळेस आपण खतं वगैरे देत असतो छाटणीनंतरची, कोणकोणती खतं दिलीत आपण? आता सुरुवातीला मी 1 जानेवारी 2025 ला लागण केली. लागण हं. केल्यानंतर हं. शेणखत कोणताच घातला नव्हता बरं. विशेषतः हं. लागण करताना. हं. आणि रोप 12x8 वर लागण केली. 12/8 वरती लागवड आहे. लागलेल्या. हं. आणि शेणखत घातला नाही. हं. फक्त अविना न्यूट्रिमिक्स एक स्लरी होती. बरं. ते अविना न्यूट्रिमिक्सची. ते हं. सुरुवातीला मी काय केलं ते हं. भिजू घातलं आणून. हं. आणि प्रत्येक 8-15 दिवसाला ते सोडत होतो. 15 दिवस भिजू घातला आणि हं. नंतर हं. 8-8 दिवसाला ते मी 5-5 लिटर सोडत गेलो त्या म्हणजे ड्रिपद्वारे. आजपर्यंत सोडत होता. सोडत येतो. आणि बिगर शेणखत न घालता म्हणजे प्लॉट बरं. धरायपर्यंत हं. अविना न्यूट्रिमिक्सवर. बरं. आणि फक्त आणि मर लागू नये म्हणून अमावस्या पौर्णिमेला मी डॉक्टर ग्रोथ बरं. एक बॅक्टेरिया आहे त्या. हं. त्या अमावस्या पौर्णिमेला ते सोडत होतो मी. बरं. त्यामुळे झाडाला कुठं मरही नाही आणि हं. कुठं काही म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग आला नाही. फक्त बरं. अमावस्या पौर्णिमेला तेवढी झाडांची काळजी घेतली बॅक्टेरिया. इत्रेल कधीच मारले याच्यामध्ये? एप्रिल 1 नोव्हेंबर 2025 ला 25 ला इथं इत्रेल मारलं. मारलाय. म्हणजे आज बरोबर मला वाटतंय साधारण एक 8 महिने पूर्ण झाले. 8 7 ते 8 महिन्यापूर्वी महिने पूर्ण झालेत. आपल्या याच्यामधलं पहिलं कटिंग पहिलं झालंय. कटिंग झालं. साधारण पहिलं कटिंग किती टनाचं गेलं आणि साधारण दर किती भेटला तुम्हाला? पहिलं कटिंग एक 1.25 टन माल निघाला आणि बरं. त्याला ₹163 रेट मिळाला. बरं. आणि तो दिल्लीला माल गेला. दिल्लीला माल पाठवला. दिल्लीला पाठवलाय. आता एकंदरीत बघतोय पहिलं जरी 400 झाडातून 1.25 टनाचं आपलं कटिंग जरी झालं असलं तरी अजूनही झाडाला फुल माल आहे. साधारण नाही म्हटलं तरी प्रत्येक झाडाला आपल्याला साधारण 50, 60 किंवा 80 पर्यंत सुद्धा फळ आपल्याला दिसतंय. आणि अगदी शेंड्यापर्यंत सुद्धा फळ असेल. अगदी खालून ते वर शेंड्यापर्यंतचं फळ सुद्धा साईजला आपल्याला चांगलं दिसतं आणि एकंदरीतच आपल्याला ह्याच्यावरती लष्टर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दिसत आहे. तर तसं पाहायला गेलं आता बऱ्याचशा आपल्या भागामध्ये सांगोला भागामध्ये जास्त प्रमाणात भगव्याची लागवड करतात आणि आत्ताशी कुठं 2-3 वर्षापासून शरद किंग या व्हरायटीची लागवड करत चालले. पण एकंदरीत तुम्ही बऱ्याच वर्षापासून डाळिंब शेती करता. मग भगव्यामध्ये आणि शरद किंगमध्ये असं काय तुम्हाला फरक दिसला का? भगव्या आणि शरदमध्ये एक वैशिष्ट्य आहे की भगवा सेटिंगला दमवतो जरा प्लॉट सेटिंग होताना. बरं. तर शरद किंग असा प्लॉट आहे की सेटिंगला दमवत नाही कारण त्याचं फुल निघतानाच पाठीमागून मोठं निघतंय असं फुल बरं. गाठ निघते. हं. त्यामुळे फुल ड्रॉप होत नाही. आणि बरोबर. भगव्यापेक्षा ह्याची साईज फुलाची मोठी आहे. बरं. फुल निघताना आणि त्याचं ग्लेझिंग फुलाचं चांगलं आहे. आणि हं. विशेषतः म्हणजे जरी पाऊस लागला काय लागला तरी पण फुल ड्रॉप होत नाही. सेटिंगला दमवत नाही प्लॉट. बरं. आणि जी खोडाला साईज आहे हं. ती शेंड्याला साईज त्या भगव्याची नसते. कारण बरोबर. भगव्याचं कसं असतं खोडाला 400-500 ग्राम फळ असलं का शेंड्याला तेवढं फळ निघत नाही ते. बरोबर. एक 50 ग्रामची गुटी नाही तर 100 ग्राम असलेलं जातं. बरोबर. पण ह्याचं कसं आहे की खाली जरी साईज हं. 400-500 ग्राम आली तर शेंड्याला सुद्धा साईज चांगली आहे शेंड्याला त्याची. सुद्धा साईज चांगली आहे त्या. आता तुम्ही बघतोय बागा आपण बघू बरेचसे शकता. प्लॉटमध्ये आपण फिरून बघितले आणि साधारण जो खालच्या बेसमेंटला जो डाळिंब आहे किंवा खालच्या ज्या फांदीला डाळिंब आहे त्याची साईज सुद्धा साधारण 300-400 ग्रॅम पर्यंत आणि अगदी शेंड्याला सुद्धा लागलेल्या फळाची साईज सुद्धा साधारण 300, 350, 400 ग्रॅम पर्यंत आपल्याला भेटून येते. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं अगदी भगव्याचीच कॉपी असल्यासारखा शरद किंग आहे आणि साधारण शायनिंग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आहे. साईज सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने येते. एकंदरीतच आपल्या भागामध्ये सांगोला भागामध्ये जास्त प्रमाणात मागच्या 2-3 वर्षापूर्वी जास्त प्रमाणात पिनहोल बोररचा अटॅक झाला त्याच्यामुळे बरंचसं डाळिंबाचं क्षेत्र कमी झालं. मग आता एकंदरीत पाहता ह्या पिनहोल बोरडसाठी अशा कुठल्या गोष्टी तुम्ही तुमच्या प्लॉटवरती केलीत का? पिनहोल बोरसाठी अमावस्या पौर्णिमेला खोड धुवून घेणे. हं. क्लोरो कोणत्या औषधाने? क्लोरो हं. आणि एक टिल्ट वगैरे हं. त्यानं खोड धुवून घेणे. हं. नंतर बॅक्टेरिया सोडणे. बरं. बॅक्टेरियावर जास्त जोर देतो मी. हं. आणि त्याच्यामुळे ते झाडावर
कुठेही मरचा प्रभाव नाही आता सध्या. दिसून आला नाही. हा, म्हणजे एकंदरीत पिनहोल बोरवळचा आपल्याला चांगला रिझल्ट त्या ठिकाणी हा, दिसून आला. हा. त्याचबरोबर ह्या फळाला चांगली साईज येण्यासाठी, त्याचबरोबर आता बघताय तुम्ही फळाला चांगलं लष्टर आलंय आणि एकंदरीतच फुगवण चांगले होण्यासाठी आणि शेवटी आपलं ज्यावेळेस हार्वेस्टिंग होत असतं त्यावेळेस अवरेज आउट म्हणजे साधारण उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी अशा कोणत्या स्लरी किंवा अशा कोणत्या ट्रीटमेंट किंवा विद्राव्य खतं आहेत का ते तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून असेल किंवा ड्रेंचिंग किंवा आळवणीच्या माध्यमातून देता का? आता तसं बघायला गेलं तर प्लॉट हा माझा थंडीच्या दिवसातला प्लॉट होता बर आणि 1 महिना लेट सेटिंग झालं माझं, डिसेंबरच्या पुढे बर गेलं. हम्म. आणि त्याच्यानंतर सेटिंग भरपूर झालं. हम्म. 70-80-90 फळं एका झाडाला सेटिंग झालं. हम्म. आणि थिनिंग करायचं होतं पण ते काय थिनिंग केलं नाही, मी तसंच हम्म. राहिलं. हम्म. तरी पण माल भरपूर लागला, साईज आली. कळी निघायसाठी हम्म. महाफ्लोरा कंपनीचं थोडं मी 3 किलो बॅग सोडली, त्याच्यामुळे जरा बर चांगला रिझल्ट आला त्याला. त्यावेळेस फ्लॉवरिंग आपल्याला फ्लॉवरिंग चांगलं झालं आणि हम्म. सेटिंग पण चांगलं झालं. आणि बर नंतर परत 60-20 052-34 हम्म. आणि स्लरीवर जास्त जोर दिला. आणि बर न्यूट्रमिक्स, नंतर आपली सरकी पेंड, शेवटच्या हम्म. टप्प्यात सरकी पेंड, हम्म. शेंगदाणा पेंड, हम्म. नंतर मायक्रोफास्ट म्हणून एक आहे ते हम्म. बॅक्टर आहेत, हम्म. त्या भिजू घातल्या 2दा आणि हम्म. 2दा त्याची ड्रिपला आणून दिली. आणि रासायनिक डोस मात्र एकच दिला, याला जास्त तर काही दिलेलं नाही. रासायनिकचा हा, रासायनिकचा आणि सगळं. शेणखत वगैरे काय भरलंच शेणखत नव्हतं भरलं होतं, नंतर बहार शेणखत धरायच्या बहार वेळेस? धरायला वेळेला भरलं होतं. प्रत्येक 2 झाडाला ट्रॉल्या. किती दिलत? साधारणतः 400 झाडाला 3 ट्रॉल्या शेणखत घातलं 3 होतं. ट्रॉली शेणखत घातलं. हा, म्हणजे एकंदरीत आपल्याला बघतोय झाडाला चांगलं सेटिंग आहे, साधारण नाही म्हटलं तरी 70-80 फळ आहेत होय, आणि फळाची साईज सुद्धा आपल्याला साधारण 300-350 ते 400 ग्रॅम पर्यंत आली. होय. बरोबर. आणि एकंदरीत लष्टर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आहे. तरी आपला हा प्लॉट बराचसा उन्हाळ्यामध्ये होता हा. आणि त्याच्यामुळे ऊन चट्ट्यासारखी समस्या वगैरे राहत असते. मग त्यासाठी काय केलं? उंचट्यासाठी शेडनेट पहिल्यांदा हे वरती केलं, अंतरून वरतं घेतलं होतं. अंतरून घेतलं हम्म. आणि तारकाठी करून शेडनेट घेतलं. आणि झाडं पूर्ण अशी म्हणजे पहिलेच पीक असल्यामुळे थोडं फळ जास्त बरोबर. असल्यामुळे झाडं पूर्ण कोलमडली होती. हम्म. ते वडून बांधून सगळं तार पूर्ण काठीनं वगैरे तारकाठीनं बांधून. शेडनेट बांधून घेतलं सगळं. बरं. आणि त्याच्यानंतर परत त्याला सनबर्निंगला पण स्प्रे टाकलं नंतर परत बरं. असं केलं. आता आपल्या भागामध्ये बरेचसे शेतकरी बांधव काय करत असतात की भगव्याची लागवड जास्त असते, कारण की शरद किंग हा अजूनही मार्केटमध्ये नवीन आहे आणि तसं पाहायला गेलं फळाला बघताय तुम्ही शायनिंग चांगली आहे, बरोबर. साईज सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने झाले. मग एकंदरीत पाहता हे शरद किंगच शेतकऱ्यांनी का लागवड करावी? शरद किंग का लागवड करायचं तर शरद किंगला कसं आहे, साईज जास्त आहे. हम्म. तसे भगव्याला साईज मिळते तेवढी शरद किंगला साईज मिळते आणि उत्पन्न जास्त निघते भगव्यापेक्षा पण. पुढे शरदला मार्केटला वगैरे काय अडचण? काय अडचण नाही, शरद सगळे किंग शेतकरी लावलं का? घेतात. हा, व्यापारी भगव्याचा प्लॉट आणि शरद किंगचा प्लॉट दोन्ही प्लॉट जर जवळ असलं हम्म. तर व्यापारी जर प्लॉट म्हणजे सौदा करायला आले तर शरद किंग मधल्या प्लॉटचा लवकर सौदा होणार. आपण बघतो एकंदरीत हा, पाहिल्या आपल्याला फळं असे चमकल्यासारखी हा, दिसून येतात, म्हणजे हा. एकंदरीत शायनिंग आणि लष्टर शायनिंग खूप लष्टर चांगल्या चांगलं आहे. पद्धतीने आहे. हम्म. तसं पाहायला गेलं आपलं अजून हे दुसरं कटिंग आता होणार आहे आणि हा. तसं एकंदरीतच दुसऱ्या कटिंग मध्ये तुम्हाला साधारण ह्या 400 झाडामधून म्हणजे पाऊण एकरामधून किती टन उत्पादन अपेक्षित आहे आणि सध्या मार्केट कसं आहे आणि तुम्हाला किती दर भेटू शकेल? आता सध्या मार्केट थोडं रिवर्स आहे, तरी पण हम्म. दर 140-50 पर्यंत भेटेल. 150 रेट रुपये किलो पर्यंत भेटू 140 शकतं. पर्यंत मागणी झालेली आहे, पण हम्म. अजून काही दिला नाही, पण हम्म. भेटेल तेवढा दर. बरं. जवळजवळ आता एक 3 ते 4 टन माल निघाला अजून. अजून 3 ते 4 4 टन टन माल माल निघा निघाला. आणि पहिला एक पहिला 1.25 टन 1.25 माल गेला. झालेला आहे. म्हणजे साधारण 400 झाडामध्ये पहिल्याच वर्षाची झाड आहेत आणि साधारण आज बरोबर 1.5 वर्ष प्लॉटला आपल्या हो, कंप्लीट हो. झालंय आणि साधारण 1.5 वर्षाच्या झाडांना आपल्याला नाही म्हटलं तरी 5 ते 1.25 सव्वा टन लाख माल माल. 400 झाडातून जर भेटत असेल तर एकंदरीतच खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन भेटणार आहे आणि 150 रुपये प्रति सरासरी किलोनं जरी धरलं तर 6 लाख रुपये आपल्याला 400 आरामशीर पहिलं झाडातून झालं. भेटणार आहे. एकंदरीत ह्या 400 झाडांना अगदी तुम्हाला बहार धरण्यापासून ते आतापर्यंत साधारण किती खर्च आला? खर्च काय जास्त, झाडं वगैरे सगळा खर्च 1 लाख 1.5 लाख आसपास खर्च आला होता. कारण हम्म. थंडीत प्लॉट धरल्यामुळे म्हणजे औषधाचा खर्च कमी. लागवडीपासून तुम्हाला लागवडीपासून हम्म. थोडा खर्च तेवढा झाला असेल. दीड ते आपलं मनुष्यबळ धरून 1.5-2 लाख रुपये खर्च आला असेल, औषध वगैरे सगळं असं. आता एकंदरीत सांगोला भाग असेल, सोलापूर जिल्हा असेल किंवा बऱ्याचशा शेतकरी बांधवांना अजून शरद किंग ही व्हरायटी माहीतच नाही. मग आता त्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा हे करण्यासाठी किंवा तुम्ही रोपो वगैरे तुमच्या नर्सरीच्या माध्यमातून असेल किंवा ह्याच्यावरती रोपो वगैरे गुट्टी बांधता का तुम्ही? हा, गुटी बांधायचं नियोजन आहे, कारण मागणी जास्त आहे आता सध्या. हो, शरद आणि किंगला मागणी जास्त मागणी आहे. जास्त आहे, त्यामुळे गुटी बांधायचं जरा थोडं. जे ते म्हणजे पाहणारे येतात ते म्हणतात की झाडं कुठून आणलीत, रोपं कुठून आणलीत, आम्हाला अशी रोपं पाहिजेत. बरं. माल बघूनच म्हणतात की आम्हाला एक 5,000-2,000 गुटी पाहिजे, 5,000 पाहिजे. म्हणजे असे म्हणजे शेतकऱ्यांची मागणी मागणी सुद्धा या जास्त आहे. व्हरायटीला हा, जास्त आणि राहते. विशेषतः व्यापारी बागेत आल्यानंतर व्यापारी पण म्हणतात, हे पौधा कहाँ से आपला है, हे पौधा अच्छा है, ऐसा. अच्छा. हा,
असं व्यापारी पण म्हणतात. असं म्हणजे एकंदरीत फळाला बघितल्यानंतरच व्यापारी लोकांची सुद्धा नजर लागेल नजर लागेल असा असं प्लॉट फळ आहे, आहे. असं शरद किंग आहे. बा हा. तसे पाहता हे चिनके गावातीलच आहेत, स्वतः प्राथमिक शिक्षक आहेत आणि शिक्षकाबरोबरच शेतीमध्ये असणारा पेशा खूप चांगल्या पद्धतीने जपत आहेत. साधारण या 400 झाडं आहेत, पाऊणे एकरामध्ये लागवड केली आणि आज हे दुसऱ्या कटिंगला प्लॉट तयार झालेला आहे. साधारण पहिलं जे कटिंग आहे ते 1.25 टनाचं झालंय. अजून त्यांना साधारण 4 ते 5 टन ह्या 400 झाडामधून उत्पादन अपेक्षित आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने शेती करत असतात. अगदीच पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देऊन खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी प्लॉट डेव्हलप केला आणि ज्याही शेतकरी बांधवांना शरद किंगच्या संदर्भात कोणतीही लागवडीपासून ते अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत मार्गदर्शन असेल तर बापूसाहेब मिसाळ म्हणून प्राथमिक शिक्षक आहेत, चांगल्या पद्धतीने ते मार्गदर्शन करत असतात आणि ज्या शेतकरी बांधवांना रोपं हवी असतील किंवा गुटी बांधायची असेल तर सर स्वतः त्यांच्या प्लॉटवरती गुटी वगैरे बांधत असतात. दिलेल्या खाली नंबरवरती तुम्ही संपर्क डायरेक्ट सरांशी साधू शकता आणि एकंदरीतच सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद. बंद कर.